है त्याचं लक्ष टिकलं पाहिजे. त्यांना तुम्ही खलनायक म्हणून केले मग तुम्ही आणि माणसं काय करता, तुम्ही आणि माणसं पुढे येणार आहात, तुम्ही आणि माणसं जनावर करणार आहात की नाही. मला तुम्हाला जबाबदारी सांगावं. आमच्या घरात भगवान आमची काही तरुण उपस्थित आहे. भगवानच्या पाहिजेच्या गावात सगळ्या गावांची नाव घेत नाही. त्यामध्ये आमचे केळकर बंधू असतील, आमचे गडकर बंधू असतील, डाकिये बंधू असतील, नादरगोचे असतील, कोरेकर असतील, बारगेचे असतील, त्यांच्यावरती कुठे कुठे दाखल कुठे दाखल झाले त्याच्याही पलीकडे जाऊन बघा. अजून एक आमच्या गेवराई तालुक्यामधल्या 8 रुपये गावात गुन्हे दाखल झाले. आमच्या तालुका शिरूरमध्ये बेडशिटी गावात काही गावावरती गुन्हे दाखल झाले. आता तुम्हाला सांगतो काय आहे, अरे यांची आंदोलन झाली 56 मोर्चेमध्ये आमचे ओबीसी सहभाग झाले ना. आमचा अनुज त्या मोर्चामध्ये सामील होतात. आम्हाला गुन्हे दाखल केले. हे मला तुम्हाला का सांगायचं, कारण त्यांच्या मोर्चामध्ये तुम्ही आम्ही सहभागी झालो तर तुमच्यामध्ये माणसं ओबीसीच्या आरक्षणावर भांडणारी माणसं भगवान चंद्रशेखरला जाणार होते, तुमचं स्वागत त्यांनी तक्रारी केलं. त्यांच्या आंदोलनामध्ये आणि तुमच्या आंदोलनामध्ये फरक बघा. अरे ओबीसीच्या आंदोलनामध्ये आपलं 400-450 लाखांचं आंदोलन उभं लागतं तर 100 मिनिटांच्या विचारांना कमान मानून आंदोलन उभं राहतं. ओबीसीच्या आंदोलन उभं राहतं घटनात्मक मूल्यांना तत्वांना त्याला सगळं ठेवून उभं राहतं. सामाजिक न्यायाच्या तत्वाला त्याला सगळं ठेवून उभं राहतं. आणि तुमचं आंदोलन कसं येतं बघतोच. छातीवर बसून हे 288 पाने पाडणं कुणाची पाडत, आमची पाडतोय कुणाची पाडतोस. मराठवाड्यातले 7,000 रुपये 7,000 लेखी पत्र दिलं आणि मुख्यमंत्री तुझ्या बाजूने, उपमुख्यमंत्री तुझ्या बाजूने, सगळे आमदार तुझ्या बाजूने, खासदार तुझ्या बाजूने, तुला अपेक्षित करणारे कारखानदार तुझ्या बाजूने, पुन्हा रेड्डीवाले मटकावाले सगळे तुझ्या बाजूने. काय चाललंय पुन्हा आज एक शब्द कर आता वारंवार लोक असं नाही मला तुमच्याकडे तुम्हाला एकत्र घेऊन द्यायचं नाही. आम्ही विचार टक्कर आपलं नाही कसं लागतं पंचायत राज आम्ही ओबीसी आहोत, केंद्राच्या मंत्र्यामध्ये आम्ही ओबीसी आहोत. आणि तू जर आमच्या कमिटीमध्ये घुसला तर 27% लगेच कधी होणार ना. तुम्ही भ्रष्ट राहू ना, तुम्ही लोकवरती येणार ना, तर त्या 100 नियमावलीचाच उपयोग होणार ना. आणि म्हणजे आम्ही विजयच्या आरक्षणात करावं नाही तर मागं आमचा शिस्त नाही त्या योगदानाला एवढ्या आंदोलन करतोय, एवढा आमच्या पुढे पाणी लावतोय.